एका ट्रस्टच्या भूखंडाचा हा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल। यात कोण कोण अडकलाय, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे बरं का। 24 तासामध्ये तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत। बघू ना, आपण पाहूया, या सगळ्या गोष्टी येतील। तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता। मिस्टर फडणवीस साहेब, हे राजकारण करताना तुम्ही पण जपून करा। आम्हालाही राजकारण, तुमच्या आधीपासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत। हा, ऐकतं नाही मिळालंय आम्हाला काही। ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे। रोज त्यांच्या भूमिका समोर येतात। अशातच ठाण्यात नवे बॅनर्स लागलेले आहेत, ज्यात असं म्हटलं जातंय की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजप। त्याच्यावरती मिंदे गटाने बोललं पाहिजे ना, त्यांच्याशी युती। आम्ही कसं काय बोलणार? आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75। आमचा 75। अहो, 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। आता घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाही अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, आनंद दिघे साहेब आमच्या रक्तात आहेत। त्यामुळे ठाणेकर जनता शून्य आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात, पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात, मदतीचा हात देत असतात। त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे, काम करणाऱ्याच्या मागे उभे राहते, घरात बसणाऱ्यांना कायम घरात बसते।